Welcome to Raj Jadhav Vlogs. I am back. 10 लोकांची टीम आहे. 3 जण हे पझल सोडवणार. या पेजेसवर ते पझल नीट चिकटवायचं. इमेज जर चांगली झाली तर आम्ही म्हणजे प्रॉपर इमेज झाली तर आम्ही त्यांना सांगणार की पास. बिस्किट इथं फोरहेड वरती देणार आहे. ते तुम्हाला विदाउट हँड्स ते खायचं. फोरहेड वर ना. फोरहेड वर. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. खूप दिवसाने ब्लॉग करत आहे गाईज. आणि मी आलो आहे आमच्या कॉलेजमध्ये. सो दिस इज KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. समजून घ्या गाईज. आणि हे आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट वाचू शकताय. आणि आज आमचा इव्हेंट आहे E-Hust म्हणून जो ऑर्गनाईज केला E-Cellनं. सो गाईज खूप मस्त आहे. मनी हस्टच्या रिलेटेड आपला इव्हेंट आहे. म्हणजे थोडंसं त्याला रिलेट करू शकता तुम्ही. सो आपण सगळं डिटेलमध्ये दाखवूया गाईज. खूप सारे टास्क आहेत आणि सगळे पार्टिसिपंट फर्स्ट इयरचे आहेत. सो खूप मजा येणार आहे. 2 दिवसाचा इव्हेंट आहे. आज डे 1 आहे, उद्या डे 2 आहे. डे 2 जरा रॉकिंग होणार आहे आणि डे 1 आज जरा म्हणजे टास्कच सगळे आहेत. सो स्टे ट्यून गाईज. इथं फ्रेम केल्या E-Hustची आणि हा सेमिनार हॉल आहे. लेट्स सी. वो एवढ्या खुर्च्या. पार्टिसिपेंट जास्त आहेत वाटतं. हो काय जाऊ का रिहर्सल चालू. अरे अरे बल आय 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 आय. हाऊसफुल. इव्हेंट आता लवकरच स्टार्ट होणार आहे. इथं आपले इव्हेंटचे मेन कार्यकर्ते मास्टर माइंड आणि इथं आता पार्टिसिपेंट आलेले आहेत. बाबा अरे पैशाचं पोत. चला ठरला घेऊन आपण त्यांना 10 टीम्स मध्ये डिवाइड करणार. बरं. त्याच्यानंतर त्यांना 10 स्टेजेस असतात. हां. त्यांना प्रत्येक टीमला 5 स्टेजेस कम्प्लीट करायचे. एका स्टेज नंतर 1 गोल्ड मिळणार. आणि फायनल रॉयल मिंटची एक थीम असणार. ते रॉयल मिंटला जाताना तिथे आपले लाल सूटवाले माणसं असतात. 5 गोल्ड द्यायचे आणि फायनल स्टेपला जायचं. जेव्हा फायनल तुम्ही कोण कम्प्लीट करेल ते स्क्रीनवर असं डिस्प्ले होणार की तुम्ही सक्सेसफुली रॉक द बँड. होय. आणि हे पोती मिळणार की त्यासनी. म्हणजे आता हे सगळं हिनं सांगितलं रेवानं ते डिटेलमध्ये आपण दाखवायचं डायरेक्ट. सो स्टे ट्यून फॉर इट गाईज. आणि इव्हेंट आपला टॉप सेशन चालू झालेलं आहे. आणि इकडं बघा सगळी टीम. Hello guys, welcome to Raj Jadhav Vlogs. I am back. आता हस्ट लवकरच चालू आहे. सो काय तर कॉस्ट्युम घालून आल्यात पोरं. हे यार आहे सगळेजण. प्रोफेसर हो काय गाईज. मेन लीड आहे इथं आता आमची. E-Cellची ताकद आहे. घाल की तुझं काय हेच आहे काय. कसा आहे. एक पूर्ण अरे काय केलाय. अरे ब्लॉग मध्ये जाणार होता. हा इकडे 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 सवन. हा चालू. सिनेमॅटिक. हेल्प डेस्क आहे. शिव आपलं काम करायला आहे हेल्प डेस्कला. शिवला जास्त काम असतात काही. खूप बिझी आहे. आपण आता डायरेक्ट दुसऱ्याला क्वेश्चन. चला. सेकंड प्लॅंक जर नाही झालं तर 1 मिनिट थांबायचं आणि मगच 4 जण प्ले करणार आहे टोटल. म्हणजे एका टीम मधले 30 सेकंड त्याला नाही जमलं त्याला साईडला यायचं. 1 मिनिट थांबायचं आणि मगच सेकंड टीम मेंबरनं परत प्लॅन करायचं. असं 4 जणांनी प्लॅन करायचे. ते 4 जणांनी प्लॅन करून झाले. आता तिकडं काहीतरी वस्तू ठेवणार.
इकडे 4 वेळा ती घेऊन यायची. सो हा आहे रेजिस्टन्स टेस्ट. चांगला टास्क. चला हे दुसरा डेस्क आहे नंबर लॉकडाऊन म्हणून. तर यामध्ये काय असणार आहे ते ऐका. आम्ही शीट देईन म्हणजे मॅथ वॉलचे क्वेश्चन्स देणार ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुम्हाला 3 अटेम्प्ट असणार. 3 अटेम्प्ट मध्ये जर सॉल्व्ह झालं तर ठीक, नाहीतर मग पुढच्या स्टेजला जायचं. जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला टोकन मिळणार. ओके डन. तर लाईटी बिटी लावा रे. बरं इथं काय आता इथं काय लॉजिकल आहे. लॉजिकल म्हणजे सोय व्हायची आहे जरा. गावालाच कॅमेरात. सो गाईज हा 3rd स्टेज आहे कोड ऑफ इंटेलिजन्स. काय असणार आहे त्यात सांग. ह्याच्यात मध्ये प्रश्न विचारणार आम्ही. कशा 4 प्रश्न विचारणार, एक लॉक ठेवणार आहे. ते 4 प्रश्न मिळाल्यावर एक कोड मिळणार तुम्हाला 4 डिजिटचा. ते 4 डिजिट मध्ये हे करणार तुम्ही. ते 4 डिजिटचं हे करायचं आणि तिथे एक रेड कलरचे हे ठेवले असणार नंबर्स. ते नंबर्स तुमचा कोड दाखवायचा आम्हाला सिक्वेन्स वाईज, मग तुम्हाला टोकन मिळेल. हा मग तुम्ही नेक्स्ट स्टेजला जाणार. आणि तुम्ही नेक्स्ट स्टेजला जा. ओके चला. आता 4th स्टेज आईज ऑफ कॉप्स. बर आईज ऑफ कॉप्स मध्ये काय असणार आहे सांगा. आम्ही एक व्हिडिओ प्ले करणार. त्या व्हिडिओत जसं की हा व्हिडिओ लक्ष देऊन सगळे डिटेल्स बघायचे. बर मग त्याच्यानंतर एकदाच दाखवणार व्हिडिओ. मी क्वेश्चन्स देणार, 3 क्वेश्चन्स देणार. ते व्हिडिओवरती बेस्ड आहे. ते क्वेश्चन्स आन्सर करायचे. बर क्वेश्चन्स बेस्ड कशावरती, जे व्हिडिओमध्ये जे डिटेल्स आहेत त्याच्यावरती. लाईक त्याचा शर्टचा कलर काय होता का, किंवा तो ऑब्जेक्ट कुठं होता असं. बर ते मग त्यांनी पास केले. कसं पास करणार त्यांनी. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिल्यावर. हो. मग त्यांनी पुढच्या स्टेजला एलिजिबल. किंवा त्यांना अनेकदा बघायचं राहिलं तर आम्ही 2 मिनिटची पेनल्टी लावली. हां एकदा बघायचं राहिलं. ओके. हा आहे स्टेज 5th प्रोफेसर रिडल. बरं नेहा सांगा प्रोफेसर रिडल मध्ये काय कहणार आहे तुम्ही. प्रोफेसर रिडल मध्ये काय असणार आहे की आम्ही या पाउचेस मधले एक पाउच प्रत्येक टीमला देणार. बर 10 लोकांची टीम आहे. 3 जण हे पझल सोडवणार. या पेजेसवर ते पझल नीट चिकटवायचं. इमेज जर चांगली झाली तर आम्ही म्हणजे प्रॉपर इमेज झाली तर आम्ही त्यांना सांगणार की पास. जाणार. मग त्यांनी पुढच्या स्टेजला जाणार. ओके. आता आपल्या एंट्री जास्त आहेत त्यामुळे सगळ्यांना एकदम ते ई-हसचा गेम खेळता येत नाही. सो निम्मी एक सेशन चालू होणार आहे. सो या सेशनमध्ये जे एक डेमो होणार आहे 5 स्टारची ऍड परफॉर्म करणार आहे. तर ही दोघं करणार आहेत. सो स्टार्ट करा. ही आपली 6वी स्टेज आहे हिडन चेंबर. सो या दोघी आहेत तिथं या एका साईडला आहे. सो काय असणार आहे तुमचं हिडन चेंबर मध्ये टास्क. काही नाही ग्रुप येणार. आम्ही 2 तिथे कार्ड्स ठेवलेत. बेसिकली ऑप्शन्स आहेत ब्लॅक अँड रेड. बर जर रेड चूज केलं तर पेनल्टी असेल. ब्लॅक चूज केलं तर डिरेक्टली गोल्ड भेटेल. ब्लॅक चूज केलं तर पेनल्टी असणार आहे 5 मिनिट्स तिथेच थांबवणार. हां आणि जर ब्लॅक चूज केलं तर एक टोकन भेटेल विच इज गोल्ड. पण त्यांना कसं करणार ते चूज करणार त्यांना हां नाही सांगणार. त्यांना त्यांना सांग. फक्त सांगणार की एक असा आणि एक असा. हां. एक 5 मिनिटांची पेनल्टी आणि एक टोकन. अच्छा नाईस. असणार आहे 7th स्टेज काय मास्टर माइंड ब्ल्यू प्रिंट. बर याच्यात आपल्याला तुम्हाला आम्ही हे एक देणार. स्क्रिप्ट असणार आहे फेलियरची. बर त्याच्यात तुम्हाला एक क्वेश्चन असणार. त्याचा आन्सर तुम्ही आम्हाला 3 वर्ड्स मध्ये द्यायचा आहे लास्टला. आणि ते जर आन्सर बरोबर असेल तर तर stage तुम्हाला pass. मिळणार. स्टेज कम्प्लीट होईल आणि तुम्हाला 3च चान्स असणार आहेत. हां हां झालं. म्हणजे चुकीचा आन्सर दिलं तर एक wrong असणार. एक एक चुकलं जरी एक तरी चान्स wrong. गेला एक असे chance 3 गेला. चान्स. 3 चान्स. ओके चालतंय. चला हे आहे 8वी स्टेज फ्लॅशबॅक क्ल्यू. सो फ्लॅशबॅक क्ल्यू मध्ये काय असणार आहे ते सांगा थोडक्यात. फ्लॅशबॅक क्ल्यू मध्ये एक गेम असणार आहे बेसिकली. बरं. त्या गेम मध्ये तुम्हाला जे कार्ड्स आहेत ते फ्लिप करायचे आहेत. त्याचे मॅचिंग पेअर. कसली गेम असणार It is आहे. a memory game of it has characters that we have to flip it and we have to play the game with them. आणि त्यांना कॅरेक्टर्स माहित नसले तर There is a name. There is name on that. कॅरेक्टर माहित नसलं तरी ठीक आहे. फक्त जे मॅचिंग पेअर्स असतात ना त्याला जोडायचे. अच्छा मग काय इझी आहे. हा खूप इझी आहे. आणि ते पास किती जण करू शकतात एका टीम मधली. 4 जण. 4 जण चालत. 9वा स्टेज हिस्ट रूम.
सो गाईज यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी इन्क्लुडेड असणार आहेत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला पिरामिड क्रिएट करायचा आहे कप या कप्सचा आणि तो 4चा बेस असणारा पिरामिड करायचा आहे आणि तो टास्क कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला सेकंड टास्क असणार आहे. सेकंड टास्क मध्ये तुम्हाला बिस्किट इथं फोरहेड वरती देणार आहे, ते तुम्हाला विदाउट हँड्स ते खायचं. फोरहेड वर ना? फोरहेड वर. ओके, डिफिकल्ट आहे की मग एवढंच आहे. आणि ते जर पास झालेत बिस्किट खाल्ले तर त्याने पास. हा, मग त्यांना ह्यातले एक कुपन्स मिळणार आहे आणि ते नेक्स्ट स्टेजला जाऊ शकतात. हा ओके. हा आहे शेवट सायलेंट कॉरिडॉर स्टेज. तर यामध्ये काय असणार आहे? यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स असणार आणि तुम्हाला एक मिस्टेरियस बॉक्स दिला जाईल. एक लाल ऑप्शन असणार म्हणजे लाल कलर चॉईस करायचा, एक ब्लॅक. आणि जर तुम्ही लाल कलर चॉईस केला तर तुम्हाला डायरेक्ट तिकीट देऊन फोटो जाता येते. पण जर तुम्ही ब्लॅक चॉईस केला तर तुम्हाला 5 मिनिटाचा डिले होणार, टाइम डिले, आणि ते पण सायमल्टेनियसली चेंज करणार. पण ते कळणारच ना आपल्याला, शेवटी वरनं बघणार ना तिने घेताना. मग ते त्यांना म्हणजे तू एकदा लालला जर पास दिलास तर दुसऱ्या टायमिंगला ब्लॅकला देणार. हा ओके. असे 10 स्टेजेस आहेत आणि खूप मजा येणार आहे या स्टेजेस मध्ये. पोरं लांब लांब फिरणार आहेत. हे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून आलं नसेल कुठले कुठले लोकेशन आहेत. लोकेशन लय लांब लांब आहेत आणि सगळं फक्त मेन एंट्रन्स कॉलेजचा चालू आहे, बाकी सगळं फिरूनच जायला लागणार आहे. सो पोरं सगळे तंगणार आहेत आज. सो त्यांना 4 जण कॉप्स आहे. कॉप्स आहे, मी, राज, रेवा आणि महेश. आणि आता पहिला पोरांना रिफ्रेशमेंट देणार आहे आणि मग डायरेक्ट इव्हेंट स्टार्ट होणार आहे. तुम्ही इथं फोटो काढू शकताय. पोरं किती उभे माय ओल्ड हेड ब्रँडिंग अँड मार्केटिंग आणि नाव आहे फिल्म अँड मीडिया आहे. फिल्म अँड मीडिया म्हणजे सोशल मीडिया हेड आहे. ब्रँडिंग अँड मार्केटिंग मला काय करायला आहे काय माहिती पोस्ट झाला हे जरा काम इकडचं चांगलं आहे म्हणून चेंज केलं चालते की. हे बघा टीममेट अशी टीम मेंबर बघा कशी खायला लागल्यात, बुक्का पाडायला लागल्यात, गावल्यात सगळी. हा 6 आता म्हण की सकाळी पाटे वाचायला आले. हा एवढ्या लवकर जा चला. guys easy. So guys हर्स्ट इज स्टार्टेड. सगळ्यांना आता 5 क्ल्यू हुडकायचे आहेत लवकरात लवकर. बघा इव्हेंट चालू झालाय. पळापळी नुसता चालला. सो गाइज बेसिकली काय आहे हे, आता हे जसं एक टास्क करायला लागलेत ना, अशी 10 टास्क आहेत आणि 10 मधली कोण पहिला 5 करेल तिने ते काय CSBS मध्ये काय रॉयलमेंट. हा रॉयलमेंट म्हणून म्हणजे मनी हस्ट आहे की नाही, त्यामधलं काय तर पार्ट आहे. मी काय सिरीज बघितली नाही ती, त्यामुळे मला पण एवढं काय माहित नाही आहे. सो हे काय तर त्यातलंच पार्ट आहे. मग जे कोण 5 पहिला कंप्लीट करतील त्यांचं म्हणजे थोडक्यात ट्रेजर हंट कसं असते तसं त्यांना ट्रेजर मिळणार त्यातलं, म्हणजे सगळं पैसे त्यांना. नाही तसं नाही. 5 कंप्लीट केल्यानंतर पहिला ते रॉयलमेंटला क्लिअर होतील. रॉयलमेंट मध्ये गेल्यावर तिथे अजून एक पझल असणार, ते सॉल्व्ह केल्यावर मग त्याने विनर. मग असा सीन आहे गाईस.
तर मग आपण आता इथे एक टीम आहे, असे वेगवेगळ्या टीम हां, आणि ज्यांची पहिला कंप्लीट होईल त्यांनी विनर असणार आहे. मग आपण डायरेक्ट जाऊन थांब्या जिथं शेवटचं हे आहे, हायस्ट आहे ते. हां, हायस्ट आहे तिथं. कुठली टीम येते ते आपल्याला कळेल ना. सो लेट्स गो गाईज, जा येतं. बाय. त्यांचा 5th झालेला आहे. पळा 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 पळा. एका टीमचा आता 5 स्टेजेस कम्प्लीट झालेले आहे. त्यामुळे आता ते रॉयलमेंटला सिरियसली चालले आणि आम्ही पण चाललोय त्यांच्या मागणं. सो लेट्स सी काय ती जिंकतात का त्यांच्या आधी कोण आलेला असणार आहे. सस्पेन्स इज सस्पेन्स. लेट्स गो गाईज. रॉयलमेंट इज हिअर. काय झालं तुमचा आज सोडला नाही अजून? ह्यांच्यासोबत अजून पण येऊ शकतात ना. हा, आता आतमध्ये कोण आहे काय रे? वा, यांची टीम आहे. एक टीम आहे. काय हा रॉयलमेंट हॉल आहे. इथं आपले टीममेट किती आहेत बघा. हा लॅपटॉप किती आहेत. आणि हे जास्त डिफिकल्ट लेवलचं टास्क आहे. सो डिपेंड्स आहे यांच्यावर. मी आता 2 कोड क्रॅक केले, अजून 2 करायचे. मग यांचा रॉयल मीट होऊ शकतो. सो मच डेडिकेटेड. काय तिने 4 स्टेजेस पास केलेले आहेत आणि यांना नवीन पासवर्ड भेटलेला आहे. तर तिने केल्यात. आता काय करायचंय? आता 5 राऊंड पण क्रॅक केल्यात एका टीमनं आणि रॉयलमेंट पण एका टीमनं क्रॉस केले. आता बँक ऑफ स्पेनला हुडकत आहेत तिने. बघूया आता कुणाला लवकर गावते. सो स्टे ट्यून गाईज. बाय. काय जणांना ना बँक ऑफ स्पेन गावलेला. अरे नुसताच वरडला काय? हे काय गंडवा लागलाय काय? अद्या गंडवा लागल्यात. गावलाय? ए महेश, गावलाय नसणे का नाही? तू सांग बरं कुठं आहे मला सांग की. ब्लॉग मध्ये तर सांग. ब्लॉग मध्ये तर सांग. बँक ऑफ स्पेन कुठं आहे सांग. अरे सांग की सांग. पहिला सांग. ए ते नंतर सांग पहिला. बँक ऑफ स्पेन. वेर इज बँक ऑफ स्पेन? तर गावली इथे. कोणाला सांगू नका, आपल्या दोघांच्यातच ठेवूया. सो गाईज इथं आता दुसरा इव्हेंट चालू आहे. ही जे आहेत ना ही अजून ही जस्ट खेळणार आहेत. आता यांच्यातली थोडी खेळायला लागल्यात. सो यांना पण तेच परत असणार आहे रिपीट. यांचं आता इथं ॲडव्हर्टाईज चालू. मतलब ॲडव्हर्टाईज मधली कटली तर एक ॲडव्हर्टाईज करून दाखवतो. पॉप्युलर विषय काय माहिती काय? बँक ऑफ स्पेन त्यांच्या समोर आहे, समोरासमोर आहे. त्यांना सप्पे क्ल्यू पण दिलाय की मेन बिल्डिंग मध्ये आहे, ग्राउंड फ्लोअरला आहे. सगळं सांगितले, सगळं समोरासमोर आहे. तुम्हाला दाखवले मी ब्लॉग मध्ये. तरी पण त्यांना गावं ना, कारण तिथं अनेक सेशन चालू आहे. त्यामुळे त्यांना पण कळना की तिथं आज जायचं आहे की नाही. सो आज जायची कोण हिंमत पण करत नाही तिथं ऍडव्हर्टाइजमेंट तास सुरू असल्यामुळे. होय. सो खूप मजा येणार आहे. कोण एवढं डेअरिंग आहे बघूया. कोण जाऊ शकते. आता आम्ही आलो इथं जरा काय तर थंड प्यायला. सो स्टे ट्यून गाईज. गावला बँक ऑफ स्पेन गावला. बँक ऑफ स्पेन. अरे घरला घेऊन जाचीला. It's okay, come. It's okay. Team member sign.
चोरटी बघा. जसं की तुम्ही बघितला देनवर टीम जिंकल्या. आता आणि परत 10 टीमा अलाउट होणार आहेत आणि सेम हस्ट होणार आहे परत. आणि जी आता हस्ट खेळल्यात त्यांचं आता ॲडव्हर्टायझिंगमेंटचं टास्क आहे. सो सेम होणार आहे गाईज. आता काय दाखवायला अर्थ नाही. सो आपण जाऊन बसूया आता आणि ॲडव्हर्टाइजमेंट एन्जॉय करूया. नाही फिरलो आपण. सो लेट्स गो गाईज. बघा इथं पुढं सेशन चालू आहे ॲडव्हर्टाईज करायची. आणि इथं मला मागं बसून बोर झाले. आता जातो घरी. वैताग आलाय. पोरं वैतागत नाही वाटतं. लेट्स गो. दुसरा हस्ट पण कम्प्लीट झालेला आहे आणि आता आम्ही झाले वैतागले. चपले सगळे. सो आता आम्ही घरी जाणार डायरेक्ट. आणि मला काम आहे ह्यांना काम आहेत. चाललो घरी गाईज. सप्लाईज फ्रेशर्स पार्टी फंडला जाणार आहे. पण तिथलं काय व्हिडिओ करणार नाही ब्लॉग. सो लेट्स गो गाईज. जाऊया घरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि असंच पार्टिसिपेट करत राहा आमच्या इझेलच्या इव्हेंट्समध्ये. सो स्टे ट्यून गाईज. बाय म्हणते.